हाय नमस्कार सगळ्यांना। तर बाळ हाय आमचं, बाळ येड्या राहीनाच, कसलेच राहीना। आई काय काय झालं हिला 3 दिवस झाले, काय माहिती तिला काय करत इकडे बघ माऊ, शोना इकडे बघून दाखव। हाय नमस्कार। हा तर चांदोबा कुठे असतो ग माऊ? चांदोबा ती बाहेर गेला दाखवते। आजीन तिला शिकवलंय चांदोबा वर असतो करून। कुठं असतो? वर असतो का? हा असं वर मान करते ती। आणि इकडं चाललंय आईंचं। कशाची भाजी करताय आई? पालकाची भाजी मस्त धुवून चिरून शिजायला टाकली होती। आई म्हणल्या आता शिजली म्हणल्यावर देते फोडणी, है ना। छान झाली पण पालकाची भाजी त्या दिवशी केलती ना, चवदार होती चांगली। आणि आता परत चाललंय मिरची ही त्यात काय काय टाकून त्याचे देठ सगळे फोडायचे। तू फोडते का देठ? काय म्हणते बोल। काय नाही, हाय चाललंय। बाळ बघताय आजी कशी भाजी करती आणि ती पण तो हाताने असं करतय। ती भाजीचं देठ फोडता येते, है ना। देठ सगळं स्वच्छ फोडायचं आणि आपण फोडणी टाकलेली पण बघूया छान अशी। चला टाकला कढईत छान असं लसूण मस्त असा, आणि ती सगळी भाजी काय काय टाकलंय व्हायचं तेवढं पांढरं शुभ्र झालंय। लसूण टाकलाय, शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची, थोडंसं बाजरीचं पीठ, सगळं टाकून एक जीव करायचं मस्त, है ना। सगळी छान अशी मिक्स करायची आणि ती लसूण तेलात टाकलाय त्याच्यात ती भाजी ओतायची, चांगली हलवायची आणि रटा 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 शिजल्यावर झाकायची, है ना। असं त्याला उडतं ती अंगावर, म्हणून त्याच्यावर झाकण ठेवून छान अशी शिजवायची आणि झाली छान अशी पालकाची भाजी। आम्ही अशी भाजी करतो, तुम्ही कशी करता सांगा छानपैकी कमेंट करून। हो, हे शिजवून पाणी माटत लागती, नाहीतर पण कोण कोण डायरेक्ट शिजवत असेल, ज्याची त्याची आवड। कारण की हे म्हणतात सगळं जीवनसत्व त्या पाण्यातच असतं, तुम्ही सगळं पाणी ओतून देता, पण ती माटाट लागते, है ना। चवदार लागत नाही, माटाट लागती। बाजरीचं पीठ टाकल्यामुळे भाजी चवदार लागती छान अशी। तर या मग भाजी खायला। बाजरीच्या भाकरी करायच्या छान अशा, बाजरीच्या भाकरी पण बनवते तर मी थोड्या वेळाने। आणि बाय सगळ्यांना। हाय बाळ, मी बाळाला काकाला घेतले कारण की राही नाही खाली।